मित्रमैत्रिणींना खरोखर आपल्याला असा माणूस पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे ज्याला संवैधानिक मूल्य म्हणजे काय हेच कळत नाही। आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानाने ड्यू प्रोसेस ऑफ लॉ दिलेली आहे। कुठलाही गुन्हा जेव्हा होतो तेव्हा कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते आणि त्यानंतरच कायदा कोर्ट त्याला शिक्षा सुनावत असते। पण आपल्याला माहिती आहे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये अनेक गुन्हेगार खास करून मुस्लिम गुन्हेगार जर असतील तर ती प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केली जात नाही, कोर्टामध्ये केस पण जात नाही, डायरेक्ट त्यांची घरं पाडली जातात, त्यांच्या घरावर बुलडोझर चालवला जातो। तसंच जेही लोक दोषी असतील, जे लोक गुन्हेगार असतील त्यांच्यावर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ झाली पाहिजे, नंतर त्यांना कायदा जी शिक्षा देईल ती शिक्षा दिली पाहिजे। एखाद्याचं घर पाडून आपण फक्त त्या व्यक्तीला शिक्षा नसतो देत, तर त्या घरामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती, त्याचे आई वडील, बायको, मुलं मुली, फॅमिली, पूर्ण भविष्यावर त्याचा परिणाम होणार असतो। पण अशा शिक्षा आता उत्तर प्रदेशमध्ये चालू आहेत आणि आता आपल्या पंतप्रधानांनी त्याच्या आगीमध्ये तेल ओतलेलं आहे। त्यांचं वक्तव्य आलंय, काय म्हणतात ते पहा। बुलडोझर कुठे चालवायचं हे शिकण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकवणी घेतली पाहिजे। हा माणूस धडधडीमध्ये कायदा फॉलो करा वगैरे काहीही सांगत नाही। म्हणजे एखादा माणूस चुकीचा आहे असं जर कोणीतरी तुम्हाला सांगितलं की झालेली त्याच्या घरावर बुलडोझर चालवायचं, आणि आपल्या पंतप्रधानांनी हे वक्तव्य याच्यासाठी केलं होतं, मला असं वाटतं की ते असं म्हणाले होते की जर काँग्रेसचं सरकार आलं तर ते राम मंदिरावर बुलडोझर चालवतील। किती भयंकर विधान होतं हे। अरे कुठला असा माणूस आहे, कुठलं सरकार, आम्ही कसं काय कुठल्या मंदिरावर बुलडोझर चालवू देणार आहोत? 70 वर्ष त्यांचं सरकार होतं, 70 वर्षामध्ये भारतामध्ये मंदिरं बनली नाहीत का? भारतामधली मंदिरं तोडल्या गेलेली आहेत का या 70 वर्षामध्ये? तुम्ही काहीही असं बोलता जसं काही भारतातली सगळी मंदिरं 2014 नंतरच उभी राहिलेली आहे। हा म्हणजे मला तर खरंच टेन्शन येतं की असा माणूस आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे, इथून पुढे जर तो राहिला, चुकून राहणार नाहीच असं लोक म्हणतात, तर किती मोठं आपल्याला भोगावं लागेल। म्हणजे लोकही तेच म्हणत आहेत, बघा लोकांच्या कमेंट्स काय म्हणतात। एक व्यक्ती म्हणतोय औद्योगिक विकास करा तिकडे जरा। नेक्स्ट कमेंट, दिवसेंदिवस म्हातारा येडा होत चालला आहे। नेक्स्ट, बुढापा में सटिया गया है। सेम अपयश समोर दिसले की असं होतं। खरोखर मी तुम्हाला मनापासून सांगते, मला आपल्या पंतप्रधान लेवलच्या माणसाविषयीच्या अशा कमेंट्स वाटल्या नसत्या कधीही, पण ते ज्या प्रकारे बोलत आहेत, अरे बुलडोझरचा आपण योगी आदित्यनाथकडून शिका, असं काय हे? पुढची कमेंट, भाजप IT सेलच्या तिघांनी बलात्कार केला, त्यानंतर 2 महिने प्रचार केला, त्यांची घरे बुलडोझर ऑपरेटरला दिसली नाहीत। भाजपवाले लोक जर या गुन्हेगार असतील तर हे बुलडोझर यांचं त्यांच्या घरावर नाही चालत, बाकी दुसऱ्यांच्या घरावर बरोबर चालतं बुलडोझर। मी म्हटलं तसंच पुढची कमेंट आहे, बुलडोझर चालवणे ही न्यायदानाची कोणती पद्धत आहे? देशाच्या पंतप्रधानाने त्याचे समर्थन करावे हे देशाचे केवढे मोठे दुर्भाग्य आहे। अशा कुठल्याही बुलडोझर कल्चरला आपण कधीही स्थान देऊ नये, दोषी कोणीही असो, प्रोसेस ऑफ लॉ झाली पाहिजे। नेक्स्ट कमेंट, लोकाच्या घरावर। नेक्स्ट, नो कन्स्ट्रक्टिव्ह वर्क, ओनली डिस्ट्रक्शनच्याच बाता ज्या आहेत ते यांच्या या भाषणामधनं दिसतात। खरोखर असं सांगते, तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्रमैत्रिणी जर कोणी असं या बुलडोझरच्या कल्चरला फेवर करणारे असतील, त्याचा सपोर्ट करणारे असतील, तर त्यांना सांगा की अरे बाई, बाबा, दादा, प्रेमाने सांगा की जो कोणी व्यक्ती गुन्हा करतो त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, कायदेशीर प्रक्रिया पार पडली गेली पाहिजे, आणि मग कायदा जी शिक्षा देईल ती त्या व्यक्तीला इंडिव्हिज्युअली दिली पाहिजे। कोणाचंही घर पाडून हे आपण त्या व्यक्तीचं नुकसान नसतो करत, आपण कितीतरी पिढ्यांना बर्बाद करत असतो, असं करू नये। भारत हा संविधानावर चालणारा देश आहे आणि म्हणून जे आपण म्हणतो की नाही संविधान वाचलं पाहिजे, नुसतं यांनी संविधानाचं पुस्तक वाचवून चालत नाही, तर संविधानामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या हे लोक पायदळी तुडवताना दिसत आहेत आणि हे म्हणतात की आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि आम्ही संविधानाला धक्का नाही लावत। आत्तापर्यंत तुमच्या कर्तृत्वांमधून हेच दिसत आलेलं आहे की तुम्ही संविधानाचा रिस्पेक्ट केलेला नाही आहे। रिस्पेक्ट केला असता तर तुम्ही असं वागलं नसतात, असं खुलेआम बोललं नसतात।